संग्राम बापू यांनी घुलेवाडीला जे कीर्तन केलं त्या कीर्तनामध्ये एक थोडासा राडा झाला. त्याचं कारण फार वेगळं आहे आणि ते काय कोणी सांगत नाही आहेत. कारण हे महाराज यांचं कीर्तन जर तुम्ही नीट ऐकलं किंवा आता हा जो भाग आहे एकंदरीत दृष्टीमधून त्यांचाच एक व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला. त्याच्यामध्ये ते सांगितलं की समोरचा माणूस वेड्यासारखं करत होता. कीर्तनाला येणारा बाळासाहेब थोराताचा माणूस हा हा काही वेडा असूच शकत नाही. कारण त्यानंतर त्या व्हिडिओवर ज्यांनी कॉमेंट केली त्यांनी काय सांगितलं, इंदोरीकर महाराजांनी 40 वर्ष कीर्तन केलं पण त्यांनी कधी कीर्तनात राजकारण आणलं नाही. परंतु या संग्रामबापू देशमुख हे थोडंसं राजकारणावर बोलतही होते, परंतु त्याने तो व्हिडिओ यूट्यूबवर टाकण्याऐवजी इंस्टाग्रामवर टाकलेला आहे आणि तो व्हिडिओ तिथं चालत नाही. कारण तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये राजकारण आहे तसंच. त्यानंतर अनेक यांनी की सांगितलं, जय श्रीराम, संग्रामबापू भांडारे यांच्या पाठीशी तो आम्ही आहोत, सगळे लोक संगमनेरमध्ये कायम भगवाच फडकणार आणि नंतर हिंदू समाज तुमच्या पाठीशी आहे, अशा पद्धतीने तुमचं कार्य अखंडपणे चालू जाऊ द्या. हिंदुत्वाचा झेंडा लावणं म्हणजे राजकारण नाही आहे, राजकारणाची भगवीकरण करणं हेच धर्मकार्य आहे. म्हणजे अशा पद्धतीचे काही कॉमेंट केलेले आहेत. आणि दुसरं एक महत्त्वाचं एक कॉमेंट दुसऱ्याने केलेले आहे की कीर्तनकाराने कोणा एका पक्षाचा झेंडा घेऊ नये, फक्त वारकरी झेंडा असावा. आणि मग या संदर्भामध्ये देखील काही पण एक वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या कॉमेंट आहेत त्या केल्या आहेत. कारण वारकऱ्यांनी फक्त सुपाऱ्या वाजवू नये तर धर्माच्या नावाखाली धर्मरक्षणाचे धडे द्यावे असे म्हटलेले आहेत. त्यानंतर प्रत्येक कीर्तनकार हिंदू आणि कट्टर हिंदू विचारक असला पाहिजे. ठीक आहे, काही जण म्हटले संग्रामबापू आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि महाराज असे आता आपल्याला भरपूर भेटणार आहे, त्यामुळे तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहेत. आणि महाराज मी मालकरी आहे, कीर्तन प्रवचन भजन ही आपली शक्ती आहे. आज कीर्तनकार फार भरकटले आहेत, जातीवाद पक्ष भेद हे बाजूला ठेवा, शुद्ध परमार्थ लोकांना सांगा. तो महाराज अगोदरच नियमाचे पालन करा. आणि दुसऱ्याने एक असं सांगितलं, बाबा कीर्तन करा, राजकारण तुम्ही करू नका, सुपारी फक्त कीर्तनाची घेत जा. महाराष्ट्रात खूप महाराज आहेत पण कोणत्याही महाराजाचे कीर्तन कोणी बंद पाडलं नाही. तुम्ही स्वतःमध्ये चुका दुरुस्त करा, मी कुठल्याच पक्षाचा नाही आहे. त्यानंतर असेच एक लिहिले, अशा नीच प्रवृत्तीच्याच लोकांमुळे बाळासाहेब थोरात पडले. संग्रामबापू तू मागे बढो, हम तुम्हारे साथ आहेत. आम्ही नगरकर तुमच्या सोबत कायम आहे बापू, जय श्रीराम. आम्ही गावातील काही लोकांना विचारले हा प्रकार कसा घडला, तर लोक बोलले महाराज कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांचा आणि अफजल खानाचा प्रसंग सांगत होते. तो प्रसंग सांगत असताना चालू कीर्तनात ते विक्षेप करू लागले, तरी बापू काही बोलले नाही. बापू बोलले फक्त कीर्तनामध्ये मला विक्षेप करू नका असं बापूंनी सांगितलं. त्यांना समजून यात बापूची काय चूक, त्यात लगेच कीर्तनात गोंधळ सुरू झाला. हे कीर्तन गोंधळ करण्याचे ठिकाण नाही आहे, त्यामुळे संपूर्ण हिंदुत्ववादी कार्यकर्ते वारकरी संप्रदाय या गोष्टीवर नाराज आहे. आम्ही सर्वजण संग्रामबापू भांडारे यांच्या सोबत आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं एक काही कॉमेंट केलेले आहेत. आणि तसंच म्हटलं हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य आहे, इथे लोक 18 पगड जाती धर्मात राहतात, कारण त्यांच्या अथक रक्ताच्या बलिदानातून उभारलेले स्वराज्य आहेत. त्यात कोणी मुस्लिम असेल, कोणी जैन असेल, कोणी बुद्ध असेल, कोणी शीख असेल, तरीही छत्रपती यांच्या राज्यात सर्वांना सुखी समाधानी लोक राहताना दिसत आहे. हिंदू म्हणजे शांतता सहिष्णुताचे प्रतीक आहेत. त्याहीपैकी वारकरी संप्रदायाचा मुख्य उद्देश पंढरीचा विठ्ठलची भक्ती करणे, लोकांना प्रेम समता भक्तीचा मार्ग दाखवणे, तसेच सामाजिक समरसता वाढवणे आहे. म्हणून सर्वांनी गुण्यागोविंदाने राहणे फार महत्त्वाचं आहे. शेवटी तुम्ही काय घेऊन जाणार आहे ना, म्हणजे तुम्ही शेवटी संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पुण्यपावलाशी आज्य सहवास करत आहेत. म्हणून शांत राहणे महत्त्वाचे. पुन्हा एकदा शांतता सहिष्णुता या माऊलीच्या संदेशाचे आचरण करून संगमनेरमध्ये बदल घडवूया. जय शिवराम. म्हणजे शेवटी किती केलं तरी टाळी एका हाताने वाजत नाही.
म्हणजे प्रतिक्रिया ह्या दोन्ही बाजूने येत असतात, या बाजूने येतात, त्याही बाजूने येत असतात. तर आता नेमकं काय घडलं ते महाराज काय म्हणतात आणि हे महाराज काय म्हणतात आणि ते कीर्तनात काय घडलं यांच्याविषयीची एक थोडीशी माहिती आता आपण सादर करत आहोत. मी संग्राम बापू भांडारे. आज सकाळपासून अनेक हिंदुत्ववादी सहकाऱ्यांचे फोन येत आहेत की काल तुमच्यावर कीर्तनामध्ये जीवघेणा हल्ला झाला, तुम्ही सुरक्षित आहात का? त्यासाठी सविस्तर व्हिडिओ बनवतोय. शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी संगमनेरमधील घुलेवाडी गावात माझे धर्मकीर्तन आयोजित केलेले होते. बरोबर रात्री 9 वाजता धर्मकीर्तन सुरू झाले, पण समोरच बसलेली एक व्यक्ती पूर्ण कीर्तनामध्ये चित्रविचित्र हावभाव करत होती, वारंवार विक्षेप करत होती. मी सहन केलं, पण 10:30 वाजेच्या सुमारास सदर व्यक्ती चालू कीर्तनामध्ये बडबड करू लागली. मी विनंती केली, आपण शांत बसा, धीर धरा. त्यानंतर सदर व्यक्ती उभं राहून बडबड करायला लागली. मी थांबवण्याचा प्रयत्न केला, समजावण्याचा प्रयत्न केला. सदर व्यक्ती शांत बसत नव्हती, म्हणून मी सहकार्यांना, नियोजन मंडळाला विनंती केली की सदर व्यक्तीचा काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे, आपण त्यांना बाजूला न्या म्हटल्यानंतर समोरची व्यक्ती एवढी आक्रमक झाली, समोरच्या व्यक्तीचे तेथील मामा देखील आक्रमक झाले आणि माझ्यावर धावून येण्याचा प्रयत्न केला. पण मी संगमनेरमधील घुलेवाडी गावातील माझ्या सगळ्या हिंदुत्ववादी सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी ज्या पद्धतीने ढालीसारखं माझं रक्षण केलं आणि सदर समाजकंटकांना अडवण्यात जे यश मिळवलं हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मला नेहमीच साधू संतांनी सांगितलं की संग्राम बापू, तू एकटा नसतो, तुझ्यासोबत नेहमी राम असतो. आणि त्याची प्रचिती काल मला आली की एकटा गेलो होतो मी गुलेवाडी गावात, कोण नव्हतं माझ्यासोबत, पण अशा पद्धतीने मला संरक्षण दिलं आणि मला त्या समाजकंटकांपासून वाचवलं. नक्कीच माझ्या हिंदुत्ववादी सहकाऱ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. तुम्ही अशी बाजू लावून धरा. अशा पद्धतीनंच जर तुम्ही धर्मासाठी लढत राहिला तर संगमनेरमध्ये वर्षानुवर्ष भागवाच फडकत राहील. संगम हा या केवळ नद्याचा संगम आहे असे नाही. या संगमनेरमध्ये आढळा, प्रवरा आणि म्हाळुंगी या संगमाबरोबरच हिंदू, जैन, मुस्लिम आणि लिंगायत वगैरे सर्व धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. मग येथे ते दिल्ली नाका, अकोले नाका या नदीच्या तीरावर अगदी संगमनेर कॉलेजच्या मार्गेपर्यंत म्हणजे संपूर्ण हे गाव गुण्यागोविंदाने आणि व्यवस्थितपणे नांदतंय. येथे अद्यापपर्यंत असं काही घडलेलं नाही की फार एखादं अशांततेचं असं वातावरण होईल, असं अद्यापपर्यंत घडलेलं नाही. परंतु काल मात्र एक संतोष महाराज जे आहेत भंडारे, तर त्यांचं कीर्तन घुलेवाडी गावामध्ये चालू असताना आता ते महाराज म्हटल्यानंतर कशावर बोलणार? धर्मावर बोलणार. धर्म म्हणजे हिंदू धर्म महाराष्ट्र, कारण त्यांचं शेवटी कीर्तनाचे विषयच ते असतात, भक्ती, ज्ञान, त्याच्यानंतर धर्म वगैरे. आणि मग ते बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये ते काही बोलत होते. त्यानंतर विविध प्रकारचं जे त्यांचं ज्ञान प्रवचन कीर्तन जे चालू होतं सप्ताहाच्या संदर्भामधलं, तर ते कीर्तन चालू असताना महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत असं घडलं नाही. असं काही घडायला लागलेलं आहे. कारण संगमनेरचेच ओझरचे आपले निवृत्ती महाराज देशमुख यांनी रोज कीर्तनं करतात, 4 करतात, दिवसामधून 3 करतात, 2 करतात. पण हे कीर्तन ही ऐकण्याची गोष्ट आहे आणि त्यानंतर ती मनात राबवण्याची गोष्ट आहे. कीर्तन ही त्या महाराजांना प्रत्युत्तर करून त्यांना निरुत्तर करण्याची गोष्ट नाही, कारण तेवढा प्रत्येक काही व्यक्तीचा अभ्यास नसतो. या महाराजांनी खूप धर्माचा अभ्यास केलेला असतो आणि ते त्याचे एक जाणकार किंवा एक व्याख्याते म्हणून प्रसिद्ध असतात. आता असे जे महाराष्ट्रामध्ये जे महाराज आहेत ते धार्मिक सलोखा, एकोपा आणि लोकांची जी शांतता, सुव्यवस्था हे जे काम आहे ते करण्याचं काम करत असतात. कारण लोकांची जी मनं आहेत ती लोकांची मने सुसंस्कृत, ज्ञानवान, व्यवस्थित आणि एक
म्हणजे चांगल्या पद्धतीने रूढी परंपरा ज्ञान वगैरे जपण्यासाठी ते तयार करत असतात. आणि ह्या महाराजांची जी कीर्तनं असतात, ही कीर्तनं महाराष्ट्रात सकाळी एक कीर्तन, कधी 2-2 कीर्तनं दिवसामधून असतात, कधी 3 असतात, कधी 4-4 असतात, असं निवृत्ती महाराज म्हणतात. तर ही जी कीर्तनं असतात, ह्याचं हे कारण समाज प्रबोधन. कारण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक गावोगाव सप्ताह असतात आणि हे सप्ताह हे एकीकरणाचे प्रबोधनाचं काम करण्याचं हे लोक काम करत असतात. पण संगमनेरमध्ये जो एक प्रकार घडला या घुलेवाडीच्या सप्ताहामध्ये, तो अतिशय निंदनीय आणि एक संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एक विचार करायला लावणारा असाच आहे. कारण धार्मिकमध्ये राजकारण नको आणि संगमनेर ही काय कुणाची जहागिरी नाही आहे. संगमनेर शहर, संगमनेर तालुका किंवा अहमदनगर जिल्हा, कारण येथे पहिले जर बघितलं तर या संगमनेरमध्ये एक जहागीर नव्हते, पण संगमनेरचे पहिले जे जहागीरदार होते ते पानवडीचे बाबाराजे जे होते ते जहागीरदार होते, दुसरे कुठलेही येथं यामध्ये नाही. आणि निमगावजाळीचे एक जहागीरदार होते ते म्हणजे हे 2 पेशव्याकालीन जहागीरदार ह्या संगमनेर तालुक्यामध्ये आहे. त्यानंतर एक तिकडे आपले दुसरे एक जहागीरदार होते आणि तसंच या नंतर जेव्हा पेशवाई संपली, इंग्रजांचं राज्य आलं, या जहागिऱ्या बुडाल्या आणि सगळंच बुडालं. आणि त्यानंतर इंग्रज गेले, लोकशाही आली आणि आता इथे कोणाचीच काही जहागिरी वगैरे राहिले नाही. परंतु या महाराजांच्या कीर्तनाला एक विरोध म्हणून राजकारणाची एक धार त्याला एक दिले जाते. कारण राजकारणामध्ये या संगमनेरमध्ये 40 वर्षानंतर एक वेगळा प्रकार घडलेला आहे की जो आमदार होता की तो 8 वेळा निवडून यायचा, पण आता यावेळेस तो निवडून आला नाही म्हणून काही उद्व्याप किंवा काहीतरी देवधर्म वगैरे किंवा कीर्तनात व्यत्यय आणणे वगैरे अशा पद्धतीचे काही लोक त्यांचे जे पित्ते म्हणतात किंवा कार्यकर्ते म्हणतात किंवा त्यांना चमचे म्हणतात, तर असे काही लोक आहेत ते निष्कारण वाद वाढवून आपल्या भागाची प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करत असतात. असा एक भाग यामध्ये निर्माण झालेला आहे. कारण शांतता, कायदा, सुव्यवस्था हे राखणं हे प्रत्येकाचंच काम आहे. येथे पक्षीय काम नाही. तुमचं राजकारण तुमच्या बाजूला राहू द्या, पण हे समाजामध्ये तेढ निर्माण करणे किंवा एक आपलाच वर्चस्व समाजावर गाजवणे आणि आपणच परत त्या यासाठी एक पात्र आहे असं लोकांना भासविणे वगैरे प्रकार ह्या संगमनेरमध्ये आता बऱ्याच प्रकारामध्ये सुरू झालेले आहेत असं वाटतंय. कारण इथे वाळू चोरी थांबलेली आहे. येथे जे पूर्वीचे काही जे अवैध धंदे जे चालत होते तेही थांबलेले आहेत. मग आता हे जे अवैध धंदे करणारे जे लोक होते यापूर्वी, की ते मटका करत असेल, जुगार करत असेल, गांजा विक्री करत असतील व अन्य काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक असतील, कदाचित ह्या लोकांना काही धंदे नसल्यामुळं ते अशा काही गोष्टी करत तर नाहीत ना, अशी एक शंका सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि ही शंका त्यांची रास्त आहे. कारण ह्या लोकांना काही उद्योगच राहिलेला नाही आहे, काम नाही, काय नाही, धंदा नाही आहे. आणि मग त्यांना चिथावणी देणारे जे लोक असतात, जे पुढारी असतात, तर ते ह्या पुढारी नेहमी याच पद्धतीने चिथावणी देऊन ह्या लोकांना पुढे करून प्रवृत्त करत असतात लढायला. कारण परिस्थिती अशी आहे, आजपर्यंत एकाही पुढाऱ्याचा एकही माणूस सैन्यामध्ये गेलेला नाही, मुलगा नाही, पुतण्या नाही किंवा कुणी नाही आहे. त्यानंतर प्राथमिक शाळेमध्ये किंवा एक आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पुढाऱ्याचा एकही मुलगा शिकलेला नाही. त्यांचे मुलं लंडनला शिकतात, त्यांचे मुलगं एक कॉन्व्हेंटमध्ये शिकतात, कुणाची पाचगणीपासून ते भारतातल्या उत्तम ठिकाणी बेंगलोरला असतात, कुणाचे कुठं गुरुग्रामला असतात, म्हणजे आणि परदेशात असतात. विशेषतः आमदारांची, खासदारांची जी मुलं आहेत ती आपल्या इथं शिकत नाहीत. त्यांना शिक्षणासाठी ते अमेरिकेला, ब्रिटनला वगैरे सर्वत्र पाठवत असतात. म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर हे फक्त लोकांच्या जीवावर निवडून यायचं
आणि लोकांमध्ये नेहमी 2 गट पाडायचे, कारण 2 गट पाडल्यामुळे फायदा काय होतो की अर्धे मतं आपल्याला मिळतात आणि उरलेली जी मतं अर्ध्यापेक्षा जास्त 5-10% असतील तेवढी विकत घेऊन आपण परत निवडून येऊ शकतो. आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं जे काम असतात हे काही राजकारणी करतात. आणि ते राजकारणाचा तर फायदा कशाला असतो की 2 भावामध्ये जर फूट पडली तर ही 2 भावातली फूट त्यांना एक योग्य वाटते, कारण एक भाऊ आपल्याकडे आला, दुसरा भाऊ दुसऱ्या पक्षामध्ये गेला तरी चालेल, आणि मग हा एक भाऊ आपल्याकडे आला, मग अर्ध गाव जर आपल्याकडे आलं तरी मग 50% लोक आपल्या पाठीमागे आहेत, आपल्याला काही हे नाही. आणि मग ह्या लोकांना एक फूस लावण्याचं काम किंवा त्या लोकांना थोडीशी आर्थिक मदत देणे, त्यांना एखादा समजा जरा चुकीचे किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही धंदे करत असेल तर त्याला थोडंसं प्रोत्साहन देणे किंवा पोलिसांना सांगणे व थोडं दुर्लक्ष करा, जाऊ द्या काय नाही, त्याला खायला प्यायला नाही वगैरे, अशा पद्धतीचे हे कामं करत असतात. तर ह्या महाराजांवर हा जो प्रकार केलेला आहे आणि याचे जे व्हायरल व्हिडिओ झालेले आहेत, संपूर्ण अगदी महाराजांचाच व्हिडिओ यामध्ये व्हायरल आहे, तर हे संपूर्ण जे व्हिडिओ आहेत व्हायरल झालेले हे अत्यंत निंदनीय आणि एक वेगळ्या प्रकारचे, म्हणजे आता जर समजा एखाद्याचा पराभव झाला तर तो त्यांनी पचवावा का नाही, किंवा एखादा निवडून आला तर त्यांनी उन्मत्तपणा करावा का, असे बरेचसे जे प्रकार आहेत ते आता परत समाजाने हे करावे. आता असं जो कोणता असेल त्या व्यक्तीकडं समाजाने दुर्लक्ष करावं आणि अशा प्रवृत्तींना थारा देऊ नये, अशी आपल्या मुख्यमंत्र्याला आपण अशी विनंती करू. येथे जरा कडक धोरण राबवून ह्या शहराची शांतता व्यवस्थित ठेवावी, कारण सब शहर एक संगमनेर अशी एक परिस्थिती होती, एवढा एकोपा होता, एवढं ज्ञान होतं आणि एवढं एक या गावाचं दबदबा संपूर्ण एक महाराष्ट्रामध्ये होता. तर तो आता थोडा कमी व्हायला लागला की काय, असं एक भाग झालेला आहे. कारण ह्या जोरवे गावामध्ये देखील एक बरेचसे मागं आपण व्हिडिओ पाहिलेत, ते कशाचे व्यवस्थितरित्या, म्हणजे एक भागच हा व्यवस्थित आला. त्यानंतर धांदरफळचे व्हिडिओ बघितले तुम्ही, त्यानंतर साकूरचे व्हिडिओ बघितले, त्यानंतर एक आंभोऱ्याचे व्हिडिओ बघितले, तळेगावचे व्हिडिओ बघितले. त्यामधून एक जो एकोपा पाहिजे, जे ज्ञान पाहिजे ते करण्यापेक्षा हे लोक एकमेकाच्या विरुद्ध गरळ ओकत आहेत, हे समाजाला दिसत आहेत. आणि पण हे गरळ जरी ओकत असले तरी त्याचा समाजाला काही फायदा होतो का निव्वळच एकमेकाच्या विरोधामध्ये निष्कारण भांडणं करून आपण सुरक्षित राहायचं आणि कार्यकर्त्यांच्या वर केसेस टाकायच्या, त्यांना झुंजवायचं, हे काही योग्य नाही. तर आता ह्या महाराजांच्या वतीने हा जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत तर त्याचा आपण निषेधच करावा सर्व लोकांनी आणि शांतता राखावी, हे एक महत्त्वाचं काम आहे. आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा, कारण निरपेक्षपणे कोणाची बाजू न घेता चॅनलचा कारभार करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि ते करण्यासाठी आम्ही तत्पर असतो. तर आमच्या या ATM न्यू वर्ल्ड चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून एक सबस्क्राईब करा. धन्यवाद.